देवासाठी नाटकं करायचीच नाही. करू नका नाटकं. कोणी सांगत नाही तुम्हाला नाटकं करायची. कोणीच राहिलं तुमची दखल. आणि मला असं वाटतं काही लोकांना वाटतं मी प्रसिद्ध व्हा. आपल्या देशाची संख्या आता जर जनगणना केली तर राजभाऊ किती 150 कोटी भरण ना होयतार बाप्पा. मग 150 कोटी लोक आहेत, आपला किती नंबर लागेल? आणि कोण विचारायले? अहो आपण मरणं जगणं म्हणजे उंदरा इतकी सुद्धा किंमत नाही आपल्याला. इतकं लक्षात ठेवा. विठाला विठाला. फार काय झालं तो सोयऱ्या धायऱ्यात भाव किती वजन दाखवायचं जगात कोण विचारायला लागले? कोण विचारायले? मी गुडघ्या इतक्या लुंगीवर 72 दिवस चाललो. कोण भूत पुसत होतं मला? इकडचे लोक पाहत होते, अरे बाप रे बाळू महाराज, अरे बाप रे बाळू महाराज. आणि तिकडं मला जेवायला बसले की नर्मदे हार भिक्षान देहिमा. भात मिळेल का? तिकडे हिंदी कळती, एखादून रोट्या भेटतील का? या हातावर मागितलं मी. मग मला सांगा काय फार लांब आहे का मध्य प्रदेश? फार लांब आहे का? तुम्ही ओळखता मला, तिथं कोण विचारतंय भूत मला? तसं आपण 150 कोटी लोकांमध्ये आपण एक आहोत. आपलं अस्तित्व काय हा भाग जगून लक्षात घेऊन माणसानं जगलं पाहिजे. धर्माच्या, शास्त्राच्या, संत महात्म्यांच्या बाजूला केलेल्या प्रक्रिया या आपल्या निष्फळ ठरत असतात, व्यर्थ ठरत असतात. विठाला विठाला. चला पुनश्च एकदा राजजी जाधव, तुम्ही हे पुण्यस्मरण करता. तुम्ही पितरांच्या ऋणातून थोडंसं मुक्त होऊ इच्छिता आणि पितरांच्या ऋणातून थोडंसं मुक्त झालं पाहिजे. महाराज पंढरपुरातला मालक रागीट आहे, पण भोळ्या भाळ्याला त्रास देत नाही. लई गरीब येतो तेव्हा. महाराज माझी ही 18 संत कधी कधी रागावतात, पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यावर आघात करत नाहीत. फार सात्विक आहेत संत. पण पितर कोणाच्या बापाला सोडितच नाहीत राजी. सोडत नाहीत, सोडत नाहीत, सोडत नाहीत, नाहीच सोडत. एकदा माझ्या जीवनात आमच्या काकांना मुलगी होती. काका म्हणजे आमचे मावस काका, वडिलांचे भाऊ नाही, वडिलांचे साडू. त्यांना एकच मुलगी. जावाई होते, ते आले. मी म्हणलं गावात मावशी आहेत आमच्या, गावातच आमच्या आई आणि त्या एकाच गावात दिलेल्या. ते म्हणलं योगायोगानं आमच्या मावशीला काकाला पिंड पाडूस तर मी त्यांचा मुलगा झालो तर काय जळण का गिरगावकर? महाराज उदात्त अंतकरणाने हातात भडाग्नी नावाच्या अग्नीचं मडकं घेऊन त्या मावस काकांना मी मुखाग्नी भडाग्नी दिला. काय कमी केलं देवानं मला? कारण आपण ज्या ज्या वेळेला कुण्या एखाद्या गोष्टीत असं आपलं तोंड वरी जात असतं का, आपण चमकत असतो का, त्यावेळेला आपल्यावर फार लोकांचा अधिकार असतो. फार लोकांचा अधिकार. एका माणसाला 5-25 कोटीची त्याच्याकडे प्रॉपर्टी होती आणि त्यानं माझ्याशी दुःख व्यक्त केलं. म्हणे महाराज मी 10-5 लोकांना थोडी मदत केली, पण त्यांनी माझे पैसे वापस दिले नाही. नाही देऊ दे. त्यांना पैसे दिले त्यावेळेला तू किती कोटीत होता? म्हणलं 25. आता म्हणला 32 कोटीत गेलो. हाच आशीर्वाद आहे. तुझ्या 10-5 लाखावर त्यांचा अधिकारच होता. नाही देऊ दे. ते पुन्हा येणार नाहीत ना. पण आता पुन्हा काही कागदाव त्याचे नाव दाखवू नको. जाऊ दे, ते पुन्हा येत नसते, चलत राहत असते. तसं प्रत्येक क्षेत्रात. मुलगा आहे, पाहिला तुमचा मुलगा, मला वाटतं ते कशामध्ये तरी तलवारबाजीमध्ये. हाच आहे का तो बसलेला? हो ठीक आहे. मी माझ्या मुलाला तलवारबाजी शिकवतो, पण ते नाही शिकणार ना. ते तलवार पाहिली कीच हातातली टाकून देईल. महाराज याच्यासाठी पूर्वजाचा आशीर्वाद लागतोय. शिकविणारे मायबाप कोणाचे नाहीत. राजभाऊ किती लोकांकडे पैसे असतील आणि प्रयत्न करत नाहीत का तारबाप्पा लोक? होय माऊली जाधव करत नाहीत, पंडित भाऊ करत नाहीत, होत नाहीत. त्यांची पोरं का मोठे होत नाहीत? का? पूर्वजांचा आशीर्वाद नाही. आशीर्वाद लागतो पूर्वजाचा. माझं तर मत आहे देवाच्या आशीर्वादापेक्षा, संतांच्या आशीर्वादापेक्षा तुमच्या बापदाद्यांचे आशीर्वाद घ्या. तुम्हाला विटेवरचा मालक आणि संत तुमच्यावर कृपा करतील. एक छोटं उदाहरण सांगतो. जोगवा पद्धत माहिती ना तुमच्याकडे?
नवरात्रीत जोगवा मागतात. मग जोगवा मागत असताना घरून काय घ्यावं लागते? ताट. आणि ताटात काय घ्यावं लागते? पीठ. पीठ. तुमच्या हातात ताट आणि पीठ नसेल तर तुम्ही जोगायला गेले असं गृहीत होतं का? नाही. साईराज होते नाही. मग तुम्हाला जोगवा मागायचा असेल तर तुमच्या हातात ताट म्हणजे पात्र आणि त्याच्यात पीठ लागते माऊली, तर पुढच्या व्यक्तीला कळतं हे जोगवा मागायला आले. तसा देवाकडं आणि संताकडं आशीर्वादाचा जोगवा मागायचा असेल तर तुमच्याकडं पितृच्या आशीर्वादाचं पीठ लागेल, तुमच्या पूर्वजाच्या आशीर्वादाचं पात्र लागेल, तरच तुम्हाला विटेवरचा मालक, काशीतला मालक आणि संत तुम्हाला आशीर्वादाचा जोगवा घालतील. विठाला किती मोठ्यांना जावं लागतं. काळ नाही सोडत या शरीराला, काळ सोडतच नाही. नाही सोडत, नाही सोडत, नाही सोडत. एक जण म्हणे मग संत, अरे संतालाच्या शरीराची काळाला आवड आहे, काळाला आवड आहे. यमाला सुद्धा संतांच्या जवळ जावं. यमधर्म वास पाहे नित्य काळ, यमधर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटती, मने धन्य वेळ भेटती, मने धन्य वेळ भेटती. यमधर्मवास पाहे नित्य काळ, मने धन्य वेळ भेटते. महाराज तळवडे सांगतात यमाला सुद्धा वाटतंय साधू भेटावा. का? साधूच्या सानिध्यामध्ये आदा कदा यमाच्या हातानं घडलेल्या चुका साधूच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर यम सुद्धा पवित्र होतो. आलिंगन संताचिया दिव्य झाले माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. साधूच्या पायावर डोकं ठेवलं की शरीर दिव्य होतंय. तुमच्या माझ्यासारख्या मळून गेलेल्या, मला असं वाटतंय उंदरा इतकी किंमत नसलेल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांना नेऊन नेऊन यम सुद्धा मळून जातोय आणि तो शुद्ध होतो संतांच्या सानिध्यात. म्हणून यमाला सुद्धा संत मृदंगाचार्य आवडतात. एवढी मोठी ख्याती आहे. पण दोन पद्धतीनं आवडतात. यमाला आपणही, यम आपल्यालाही नेतो आणि संतांना मात्र मांजर जशी पिलाला ह्या घरून त्या घरी नेते असा आदर संतांच्या विषयी, आणि आपल्या विषयी मांजर जशी उंदराला धरते इतका मोठा गोड आदर. कैसा काळ्या लोकाने तळाचे, कैसा काळ्या लोकाने तळाचे, आलो. गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, चोपदार. म्हणजे आपण काय संतांच्या यादीत गेलो? नाही नाही. संतांनी सांगितलेल्या शाळेत बसलो म्हणजे गाथा पाठ केला. संतांनी सांगितलेल्या वर्गात बसलो म्हणजे ज्ञानेश्वरी पाठ केली. संतांनी सांगितलेल्या मार्गाने चालतो म्हणून आपण वारी करतो. आपण नाही संत. ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा पाठ केली म्हणजे आपण ज्ञानोबराय तुकोबराय होतो का? अद्याप नाही, होणारच नाही. कसं शक्य? ती योग्यताच नाही ना आपल्याकडे. विठाला काही माणसं स्वतःला ते समजित असतील तो भाग सोडून द्या. त्यांचं ती गुलाबी अज्ञान आहे. एखाद्यानं गाथा पाठ केला, एखाद्यानं ज्ञानेश्वरी पाठ केली, एखादा खांद्यावर पताका घेऊन पंढरपूरला जात असेल आणि स्वतःला फार मोठा अधिकारी संत समजित असेल तर हा त्याच्या जीवनातला गोड गुलाबी गोडवा आहे. गोड गुलाबी गोडवा आहे. सात्विक नाही बरं, जरा गुलाबी गोडवा आहे असं समजायचं. विठाला याच्या पलीकडे सांगू का?
मी जरी शास्त्र आणि पुराण वाचून कीर्तन करत असेल तर मी फक्त एक आध्यात्मिक क्षेत्रातला छोटासा बारीकसा शिक्षक आहे. राज्य मी महाराज नाही. महाराज ते येतं की ज्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात भाकरी भेटतात, ते महाराज आहेत. विठाला स्वर्गीय देवीदासरावांना जावं लागलं. राज्य ऐका, मी काल परिक्रमेत एक प्रसंग ऐकला, मी पाहला, ती समाधी पाहली ज्वलंत. तुम्हाला कितपत मान्य आहे ते लक्षात घ्या, पण जर माझं खोटं वाटत असेल तर मध्य प्रदेशात एखाद्या वेळेस जा. जशी आपल्याकडे आपली भावना ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवण्याची आहे, जशी देहूला गेल्याच्या नंतर तुकोबरायाच्या चरणावर डोकं ठेवण्याचा भाव आहे, त्र्यंबकला गेल्याच्या नंतर निवृत्तीदादांच्या समाधीवर डोकं ठेवण्याचा भाव आहे, जसं इथे पालला आल्याच्या नंतर सिद्धेश्वराच्या पिंडीवर डोकं ठेवण्याचा जितका आपला भाव आहे माऊली, तसाच भाव मध्य प्रदेशमध्ये एक सिंगाजी बाबा नावाचे एक संत होऊन गेले. अधिकारी महात्मा होते, असं पाणी असायचं, सिद्ध पुरुष होते. महाराज, निसर्ग कोणाच्या ताब्यात असतो राजभाऊ? ज्यांनी देवाला इथं ठेवलंय, ज्यांनी देवाला हृदयात ठेवलं का पंडित भाऊ, राजभाऊ, त्यांच्या निसर्ग ताब्यात असतो. ठीक आहे, आपल्या तोंडात देव आहे, इथं नाही. आपल्या कुठे तोंडात देव आहे. ठीक आहे, आपण तोंडात ठेवतो ते बी गोड आहे. देवाचं नाव काय, किती गोड आहे? गोड गोड. देवाचं नाव गोड आहे, गोड आहे, गोड आहे. मग गोड नाव ज्या जिभेनं घेतलं ती जीभ किती गोड असेल. आणि मग इतक्या गोड जिभेनं जर देवाचं नाव घेतल्याच्या नंतर ती देवाचं नाव गोडच आहे, ती जीभ सुद्धा गोड आहे, पण त्या गोड जिभेवर जर तंबाखू ठेवली तर किती मग. थोडंसं मला असं वाटतं तारवाप्पा हे अवघडच काम, ते तंबाखू ठेवली तर अवघडच आहे, अवघड आहे. चला असू दे. निसर्ग त्यांच्या ताब्यात, किती ताब्यात? एक जण म्हणला, बाळू महाराज, माझी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला देतो, इथं घोंगडी टाका आणि या घोंगडीवर बसून पलीकडच्या कडीला जा, पाण्याहून बरं का, पाण्याहून. तर मी म्हणीन, बापू तू मला संपत्ती देशील, पण तुझी संपत्ती घेऊन आता याचं काहीच नाही, मग दावच करावं लागेल इथं. आणि दाहो बी करणार नाहीत ना लोक, ते म्हणते ना ह्यो बुडाला, याला आमच्या इथं नग, हे गण सुंदरशे तुमचे हॉल बांधले दशक्रिया विधीचे, पण हे गावकरी म्हणतील हा इथं नग, इथं नग, ह्यो बुडाला आहे ना, याचा इथं कशाला दावा, चल उचल नीट परभणी जिल्ह्याला जाय. महाराज, ते नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये आसन टाकायचे, पाणी तुडुंब असायचं, आणि त्या पाण्यावर बसून ते पलीकडच्या कडेला एका देवतेच्या दर्शना करत जायचे. एवढे अधिकारी होते. नर्मदा आणि कावेरी या दोन नदीला गंगेची उपमा नाही, यांना गंगा म्हणता येत नाही. हो, नाही, या गंगा नाहीत. कावेरी आणि नर्मदा या स्वयं 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 स्वयं, जशी गोदावरी गंगा वाचे म्हणता गंगा गंगा, सकल पाप जाती दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्याशी नाही यमपुरी. स्वयं अस्तित्व भगवान शिवजीच्या स्वेदाच्या थेंबातनं प्राप्त झालेली नर्मदा मैया, कावेरीचं स्वयं अधिष्ठान, नर्मदा मैयाचं स्वयं अधिष्ठान. यांना नर्मदा गंगा असं नाही म्हणता येत. आपल्याकडे गोदावरी गंगा किंवा गंगा गोदावरी, तिकडे नर्मदाच. फार काय झालं तर रेवा, फार काय झालं तर जटाशंकरी, या तीन नावाच्या व्यतिरिक्त नाव नाही. कावेरी आणि नर्मदा मैया यांना दुसरी अशी कसल्याही प्रकारची उपमा लावायची गरज नाही. आणि त्या मैयेच्या पात्रातनं ते पलीकडं एका शिवलिंगाच्या दर्शनाकरता, शिवजींच्या दर्शनाकरता जायचे ना अलीकडे यायचे. अंतराने हे शरीर त्यांना सांडावं लागलं. येऊन या काळ बैसला शिवसा, सांडावं लागलं पुरंदासजी बाबा, हे शरीर सोडावं लागलं. आणि हे शरीर सुटल्याच्या नंतर त्या पवित्र ठिकाणी त्यांचं ते शरीर समर्पित केलं, त्यांची समाधी झाली.
आणि कालांतरानं एका सरोवराची पायाभरणी झाली. मोठ्या राजकीय क्षेत्रातले पदाधिकारी, मंत्री आदी करून यांच्या हातानं तिथला नारळ फोडला गेला. आणि ती मंत्री मला वाटतं ह्या वरच्या वाहनानं आले. बारीकसं वाहन असतं ना ते 3 पंख्याचं, हेलिकॉप्टर त्यांना आले. ते हेलिकॉप्टर त्यांचं तिथं उतरलं. ते भूमिपूजन झालं राजभाऊ. आणि भूमिपूजन झाल्याच्या नंतर कार्यक्रम आटपला आणि ते मंत्री तिथे यायच्या अगोदर त्या हेलिकॉप्टरच्या चालकाला त्याचं ते बटन दाबून ते चालू करून बघावं लागतं. आणि मग ते चालू करत असताना ते चालूच होईना गेलं. येऊन या काळ सांगतोय, ते चालूच होईना ते. मग त्यानं तिकडं संदेश दिला की हेलिकॉप्टर चालू होत नाही. आता मंत्र्याला जाण्यासाठी काय अडचण असती का? 1772 गाड्या आहेत त्यांना. हो, महाराज पण म्हणतील आमच्या गाडीत मंत्री बसू द्या. मंत्र्यांनी इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत महाराज बसावा. मंत्र्यानं इच्छा केली पाहिजे आमच्या गाडीत मंत्री महाराज बसावा. आमचं उलट आहे, आमच्या गाडीत मंत्री बसावा. मी ते फोटो व्हायरल करावा. गिरगावकराच्या गाडीत मंत्री बसतात. उलट आहे बरं, आमचं उलट आहे. त्याच्यामुळं आम्हाला पंढरपुरातला पावत नाही. भानगड अशी फरक असत. आमच्या कधी बी नद्या उलट्याच वाहत्यात. उलट्याच. चला, चमकण्यासाठी हे सगळी नाटकं आमची असतात. चमकण्यासाठी. तुम्हाला एक जुनी मत माहिती आहे का? बायकांना विचारतोय, नाही सांगत, थोडासा शब्द त्याच्यात एक कठीण आहे. पूर्वीच्या काळात मातीच्या भिंती, जाऊ द्या, या सिमेंटाच्या बी असू द्या, सिमेंटाचा टवका गेल्याच्या नंतर त्या जागेवर जर राजभाऊ पुन्हा सिमेंट चिटकिलं तर ती किती दिवस राहते? पडतं का नाही? माझ्या माईंनो, चिखलाच्या भिंतीचा गोळा पडल्याच्या नंतर तुम्ही चांगल्या प्रतीचा चिखल करून त्याला चिटकिलं सारवलं तर किती दिवस ते गोळा राहतो? ते पडून जातो. तशी ही आपली नालायक चमक आहे. ही आपली चमक कशी आहे? आपण नालायक चमक आहे. चमकणं आणि गोळा शाट होणं संगच हे आपल्याला असं आवडतं. आता त्यांना किती गाड्या आल्या असत्या मला सांगा, पण भानगड अशी झाली, शासनाचं हेलिकॉप्टर येतं एवढं मोठं महागडं, ते तिथं ठेवता येतं का त्या जंगलात? साईराज, नाही ठेवता येत. मग नाना प्रकारचे काय त्यांच्या मशीन, तंत्र, आमकं समकं सगळं आणलं. तोपर्यंत मंत्र्याची भोजन व्यवस्था, फराळाची, नाश्त्याची सगळी हार तुरे, भेटीगाठी सगळ्या झाली. येऊन या काळ सांगतोय पुरंदास स्वामीजी. मग सगळ्या भेटीगाठी झाल्या. आणि या भेटीगाठी झाल्याच्या नंतर सगळ्या त्याच्यातल्या आपण मेकॅनिक म्हणतो ना, जसा ट्रॅक्टरचा, जीपचा, मोटरसायकलचा, सगळे आले. पंडित भाऊ त्यांनी सांगितलं याच्यात एका तिळा इतका सुद्धा दोष नाही. तिथले असे स्वामी सारखे एक सामान्य व्यक्ती ते उठले आणि त्यांनी सांगितलं, एक माझं ऐकता का? तुम्ही फोडलेला नारळ याची भिंत खाली असल्यामुळे या सरोवरातलं भरलेलं पाणी, या पाण्यानं शिंगाजी बाबाची समाधी पाण्यात डुबणार आहे. आम्ही दर्शन कसं घ्यायचं? तुम्ही हातावर पाणी घ्या, संकल्प सोडा, ही समाधी अशीच ठेवीन. पण या समाधीचं बांधकाम करीत 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 111 फूट उंच समाधी घेईल आणि मग आम्ही ते पुढचं काम करू. 0 मिनिटात तिकून निरोप आला. हेलिकॉप्टर चालू झालं. 0 मिनिटात 2-4 सेकंदात निरोप आला. हेलिकॉप्टर चालू झालं. बाकीच्या सगळ्या तज्ज्ञाला विचारलं काय केलंस? ते म्हणलं काहीच नाही. तुम्ही जशी ते शेल्फ दाबत होते तसंच मी दाबत होतो. तुम्ही 100 वेळेस दाबले, मी दाबले, पण काय झालं काय माहीत नाही. तिकून मंत्र्यानं सांगितलं, मी संकल्प सोडा, ही समाधी पाण्याच्या वरी घेईन आणि या सगळ्या भक्तांना महाराजांचं दर्शन चंद्र सूर्य तोपर्यंत राहील. सरोवर 100% जरी भरलं तरी पण ही समाधी झाकणार नाही अशी अवस्था करील असा संकल्प सुटला आणि मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उड्डाण पावलं. ही आत्ताची गोष्ट आहे, फारशी नाही. आज ते मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते उद्घाटनाला आलेले मुख्यमंत्री सुद्धा जिवंत आहेत. ते सांगणं क्या बात आहे, वा वा वा, ते आजही जिवंत आहेत.
आणि सगळ्या गोष्टी तिथं सांगणारी महाराज सुद्धा स्वामीजी तुमच्यासारखी जिवंत आहेत, ती सांगणारी माणसं तिथली जिवंत आहेत. मला सांगा, एवढी ख्याती जर विज्ञान युगात ज्या साधूची समाधीतून चालत आहे, पण त्याही साधूला राजेभाऊ हे शरीर ठेवा लागलं, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येऊनिया काला बैसला शिवसा, येऊनिया काला बैसला शिवसा. नाही थांबता आलं. आजही साक्षात्कार साधूचा, आज सुद्धा महाराज गोड प्रमाण, आज सुद्धा साक्षात्कार आहे, पण हे शरीर थांबवता आलं नाही. मागे एका कीर्तनात एक वाक्य बोलून गेलतो, भगवान पंढरीश मालकांचा 8व्या अवतारातला अवतार म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा. प्रापंचिक जीवन देवाचं, खूपशी मुलं झाली देवाला. देवानं जेवढी लग्न केली तेवढ्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुली झाल्या. माऊली 3-3 मुली झाल्या, मोठा परिवार. पण देवाचा पुत्रवंश संपला. मुली राहिल्या. पण जेवढी मुलं होती का तेवढी एका बाईच्या शापानं सगळीच मरून गेली. देवाची राज्य, देवाची मुलं, देवाची. मला असं वाटतंय, चांगल्या माणसाचा टळटळाट घेत जाऊ नका. चांगल्या माणसाचा कधीच घ्यायचा नाही. म्हणजे चांगले कोण? सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन अशा लोकांचा टळटळाट, शाप नाही म्हणालो मी, टळटळाट नाही घेतला पाहिजे. महाराज देवानं राजकारण केलं. देवाला भजन करणारी आवडते, म्हणून भजन करणाऱ्याला या देशाचा राजा करण्यासाठी देवाला त्या बाईचे पोरं मारणं गरजेची होती. ते पोरं मेल्याशिवाय भजन करणारे गादीवर बसत नव्हते, इतकं मात्र निश्चित होतं. मारली ती पोरं, पण बाईच्या लक्षात आलं आपली पोरं यानंच मारली. तिला माहित होतं 99 पोरं मारू द्या, पण एक मारू शकत नाही. त्यानं भजन करलेल्याची एकाचाच अन्वय घेतला धर्मराजाकडनं. ते उघडं होण्याचं सोंग वगैरे सगळं ते चरित्र पाहते तुम्हाला. आणि मग रस्त्यात फुलाच्या माळा गुंडाळल्या, आणि मग तितकं शरीर हाडामासाचं राहिलं. भीमाच्या हातानं गदा मारली आणि दुर्योधन संपला, सगळी मेली. शाप दिला त्या बाईनं, तसं दिवा लावायला शिल्लक राहायचं नाही. पतिव्रतेचा शाप होता. एक बोलू माझ्या माईंनो, राग येऊ देऊ नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी लोक कच्च्या कानाचे आहेत. मी इथल्या भाकरी खाऊन तुमचे धिंगाडे उडतोय हे माझं काही मानसिकता नाही, माफ करा. पटल तर ऐका, नसल पटल तर नका ऐकू.
मला एमपीतल्या एका साधूनं सांगितलं, ज्याचं दुकान चलत नाही का त्यानं महाराष्ट्रात चालू करायचं, मस्त चलत आहे. कोणतं बी दुकान, ते ज्ञानोबरायला मान्य नसेल, ते तुकोबरायला मान्य नसेल, ते शास्त्राला मान्य नसेल, ते वेदाला मान्य नसेल, ते पुराणाला मान्य नसेल, ते दुकान आपल्या महाराष्ट्रात टाकलं की त्याला गर्दी प्रचंड आहे, प्रचंड गर्दी त्या दुकानाला. मग नाही का माझ्या माईंनो, ज्या बाईनं शाप दिल्याच्या नंतर देवाचे सगळे पोरं मरते, ती कोण्याच देवाला जात नव्हती, ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती. ती फक्त नवऱ्याच्या पाया पडत होती, ती फक्त नवऱ्याच्या. मी परिक्रमेला चाललो तर पहिली महिन्याची वारी माझी दसऱ्याची वारी केली आणि निघालो. मला माहिती 15 दिवसाला एकादशी असते आणि मला सांगणाऱ्या लोकांना सांगितलं होतं कधी कधी अडचण असते, तिकडच्या लोकांना भगरच कळत नाही काय असं. कधी कधी जे आधी गेलंय का त्याला विचारलं ना, बापरे त्याचं नाक ईदभर होते. म्हणून तुम्हाला सांगतो, ज्याला जायचं असेल का त्यानं कोणालाच विचारायचं नाही, पिशवी बांधायची निघायची, नर्मदा मैया सगळं करते. त्याला विचारलं ना, एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला वो बना सबका साला. हो ते काहीतरी कुधाण लावून देऊ. नाही महाराज सोपं असतं का काय, नाही बापा तुमची काय ताकद आहे. आणि म्हणलं मला काय ताकदीला काय करायचं, तिकडं काय तळ खांदायचंय का काय नांगर वढायचं आहे ना. मी ते भीतीनं घरच्यांना म्हणलं जराशे काहीतरी लाडू बिडू उपासाचे दे करून. तुम्हाला असं बोट केलं म्हणले, थांबा माझा धूप चालू आहे, धूप देवापाशी. ते धूप झाल्यावर मी म्हणलं, हे धूप्या उपाशी मारायला आहे आणि तू कुठं धूप लावायली. महाराज इतका हसू नका, माया एवढा इचकाल्याला बाजार नाही, हे तुमच्या बायकायचं सांगायला, हे ध्यानात ठेवा, तुमच्या बायकायचं. महाराज आयुष्यभर तिनं फक्त 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेतलं. माझ्या माईनो कीर्तनाच्या गादीहून सांगते, महाराज त्या आयुष्यभर नवऱ्याला दिसत नाही म्हणून जग पाहिलं नाही. त्या बाईच्या वाणीच्या ताकदीनं देवाचे सगळे पोरं मरतेत आणि एका वारकऱ्याच्या आशीर्वादाने एक वाचतंय, त्याचं नाव आहे वज्र. पर्यंत मी बराच सांगितलेलं आहे, ऐका पुढे. वज्र वाचला, पुढे या वज्राचा वंश यदुवंश वाढत गेला. यदुवंश वाढत गेल्याच्या नंतर वज्र जर भगवान कृष्ण परमात्म्याचा नातू आहे, हा नामधारक सुदाम देवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला होता पंडित भाऊ, म्हणून ते एकटा वाचला होता, देवाचा नातू. पण आज आहे का वज्र? वज्रानं जर सुदाम देवाच्या पोह्याचा प्रसाद खाल्ला, पण गांधारीच्या शापातून सुदाम देवानं वज्र तारू आप्पा वाचिला. राजसाहेब वाचिला वज्र, वाचिला. कारण तिथे भगवंताचा वंश खंडन होऊ लागला आणि वज्र वाचिल्यामुळं माऊली तो वंश वाहडा वंश हा सुदाम देवाच्या राजेभाऊ पोह्याचा प्रसाद आहे, ताकद आहे, प्रताप आहे. वृंदाजी स्वामी हा प्रताप आहे. पण वंशवृद्धी झाल्याच्या नंतर यमानं सुदाम देवाला विचारलं, आता काय करू, मला फक्त वंश जिवंत ठेवण्याचं काम करायचं होतं. यमा तुझ्या विरोधात लेखणी फिरवायच्या नव्हत्या, आता क्षमा असू दे. आणि कालांतरानं वज्र जात राहिला, म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, येवोनी या काळ बैसला दिवसा, येवोनी या काळ बैसला दिवसा, कैसा डोलिया
की तोची कैसा डोळे आता वाचे नारायण वने तुतार वाचे नारायण वने तुतार वा. दोन उदाहरणं तुमच्या पुढे मांडले श्री गुरु शिंगाजी महाराज आणि भगवान पंढरीश मालकांचा नातू वज्र. काळानं सोडलं नाही या शरीराला. नाथ बाबा तर भजन करा म्हणले, मग भजनाचा फायदा काय म्हणले? त्याचं कारण आहे काय होतं भजनानं. महाराज पुराणाच्या शास्त्राच्या आणि वेदाच्या बाहेरचं एक कर्म एका पुरोहितानं केलं. ते काही साधा पुरोहित नव्हता, प्रचंड अभ्यासू पुरोहित, प्रचंड अभ्यासू. माझ्यासारखा 2-4 श्लोक म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा 2-4 सुक्त म्हणणारा नव्हता, माझ्यासारखा ततमम करणारा नव्हता. महाराज ज्याच्या वाणीवर सरस्वतीची कृपा आहे असा पुरोहित. पण काम चुकलं. काम चुकल्यामुळं पापाचा डोंगर झाला. पापाचा डोंगर झाला. आणि ज्या वेळेला पापाचा डोंगर होत असतो का त्यावेळेला तुमच्या अपकीर्तीचा वास बाहेर सुटत असतो. अपकीर्तीचा, तुमच्या दुर्गुणाचा वास बाहेर सुटत असतो. हा दुर्गुणाचा वास सुटलेला आहे. पण पुरंदास स्वामीजी जीवनात साधू येणं अत्यंत गरजेचं आहे. साधू माणसाच्या शहाणीबाई आरशावरली धूळ पुसल्याच्या नंतर चेहरा सगळा कसा आहे तसा आरसा दाखवतो. आरसा साफ असल्याच्या नंतर चेहरा आरसा त्याचं रूप चांगलं करून दाखवतो असं नाही पाहिजे. तुमचा चेहरा जसा आहे तसा आरसा दाखवतो. जैसा तैसा दावी आरसा नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत नक्या कैसा पालत एक प्रमाण मुद्दा सांगतो. एक बाई स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक करता करता भाकरी करू लागली. भाकरी करताना हात पिठानं भरत असतो आणि तिला कळालं दारातून दिंडी चालली आणि ती पटकन पाया पडायला आली. पण हात पुसता पुसता 1-2 बोटं भरके राहिले आणि तिनं तोंडावून हात फिरिला तर ते पिठाचे वन गालावर राहिले. तर सुनानं सांगितलं आता आरशात पहा. सून म्हणली असती तुमच्या तोंडाला पीठ चिटकलंय तर ती म्हणली असती, ती जरा मिरच्यावानी होती लवंगी, ती म्हणली असती पागल झाली का काय, मी करताना खाते काय, अशी जरा उचकानी सासू होती. मग सून सहज म्हणली आता जर आरशात बघा बरं. आरशात पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं गालाला पीठ लागले. काय दाखिलं आरशानं, तू 4 लोकात चाललीस तुझ्या गालाला पीठ लागलेले. आरशानं लावलं का पीठ नाही. आरसा पुशीन का नाही. आरसा दाखितू तशा तुमच्या चुका फक्त संत दाखवतात. अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिरा दावीची दर्शने अदृश्य दर्शने संताची अदृश्य दर्शने संताची रविदी पाहिरा दावीची दर्शने अदृश्य दर्शने वा. तुमच्या अभ्यासाला पुनश्च गोडवा यावा आणि तुम्ही पुन्हा अभ्यास करत राहा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी प्रार्थना. रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची
मला दिसणाऱ्या वस्तू पुरंदास स्वामीजी चंद्र आणि सूर्य दाखवतो, पण अदृश्य दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून संत भेटले पाहिजे. आणि पापाचा डोंगर झालाय, चुकीच्या कर्माची दुर्गंधी बाहेर फिरत आहे. आणि दुःख वाटलं आणि एका साधूचे पाय धरले. त्या साधूनं सांगितलं तू भजन कर. शरीर तर जाणार आहे, पण भजनाचा काय प्रताप. आणि नारायण नामाचं भजन केलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 श्री नारायण नारायण अनंत पापाच्या राशी भजल्या राजी, अनंत पापाच्या राशी. पण साधूचं ऐकून भजन केलं. यम तर आलाच, पण त्या लागे विमान पाठविले. विमान घेऊन आलाय देवाचे पार्षद, त्याचं नाव आहे आजामेळ. म्हणून वाचे नारायण वदे तू साध, वाचे नारायण वदे तू साध, वाचे नारायण वदे तू साध, वाचे नारायण वदे तू साध. काळ पास नाचर तुझको देवे, काळ पास नाचर तुझको देवे, काळ पास वाचे नारायण वंदे तू साध, म्हणून काय व्यवसाय असेल तुमचा, व्यापार असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकारण असेल, ही सगळी कामं करत असताना थोडासा वेळ काढून भजन करत जा. थोडासा वेळ काढून. मी काही आपल्याकडे काही संत नाहीत असा काही विषय नाही. एखादा म्हणेल आपल्याकडे महाराज नाहीत का भजन करणारा, तो दुसरंच कायला. पण आपल्यातल्या नालायकांच्या लक्षात हवा याच्याकरता सांगतोय. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. जातीनं मुसलमान होते. स्वर्गीय APJ अब्दुल कलाम गीता वाचवायची. गीता का? कारण गीतेमध्ये धर्मसिद्धांत गोड आले. गीता वाचवायची. गीता एक सांगू, आपल्या संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीनं ज्ञानेश्वरीवर प्रचंड अभ्यास केला. युम पठाण. आपल्याकडे लोक कमी आहेत असं मला म्हणायचं नाही. अरे आपल्यात लोक भरपूर आहेत भजन करणारे, पण न करणाऱ्यांनी ऐका, जर दुसऱ्या धर्मातली लोक जर आपलं भजन करत असतील तर आपले नाक कुठं कापलेत. विठाला आपल्याला थोडीशी वाटावी का नाही? वाटली पाहिजे. आपल्याला थोडीशी तरी वाटली पाहिजे. भजन करणं गरजेचं आहे. मृत्यू निश्चित आहे. मृत्यू अटळ आहे. आतापर्यंत कोणाला चुकला नाही. देवाला सुद्धा. देवानं जीवदशेला आल्याच्या नंतर त्याला थांबता आलं नाही. येरती पामर जीवती. किती मोठा पुरुषार्थ भजनाचा. चला, आजामेळ काही ना होत नाही. माणूस होते, चूक झाली, भजन केलं, विमान आलं. ऐका पुढे. पाण्यातल्या जलचरायला भजन करता येतं का? माशान भजन केलं तुम्ही कधी ऐकलं का? झिंग्यानं
आणि झिंग्यानं भजन केल्याच्या नंतर तो झिंगा माळ नसणाऱ्यानं खाल्ला असता तर त्यालाही इमान आला असता. पण झिंगा भजन करीत नाही, मासा भजन करीत, खेकडा भजन करीत आणि कल्याण नाही पाठे, आणि कल्याण नाही याची देही घडे देवाचे भजन दुसऱ्या येऊनीत नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. पण ऐका, एखादा पशु जर पदच्युत असेल, पदभ्रष्ट असेल, पदभ्रष्ट शब्द ऐकायला वाईट वाटतो पण शास्त्रात त्याला गोडवा आहे. म्हणजे त्या कामावर काम करत असताना इतका गोड वागला पण थोडंसं चुकल्यामुळं पशुच्या येवणीत आला तर वापा तो पशुच्या येवणीत आला तर मागचे संस्कार चुकत नाहीत. एरवी तुम्हाला जितके हत्ती दिसतील ते हत्ती एकही भजन करणार नाही, एकही करणार नाही. एकाच हत्तीनं भजन केलं पंडित भाऊ, एकाच हत्तीनं. त्या श्रीमद भागवतामध्ये गजेंद्र म्हणतात, राजे त्यानं भजन केलं. आता मगर, या जर पाण्यात मगर असेल तर ती गायीवर पण प्रेम करणार नाही. ती गायीच्या वासरावर करणार नाही, हरणावर करणार नाही, डुकरावर करणार नाही, नवे नवे माणसावर करणार नाही. पुरंदासजी स्वामी, तुम्ही गेले मी गेलो आंघोळीला तर आपल्यावर पण करणार नाही, कारण ती मगर आहे, ती अज्ञानी आहे. आता तिचं राहण्याचं ठिकाण पाणी, आपण तिच्या जाग्यात चाललो म्हणून ती आपल्याला खाली, आपल्यावर प्रेम करणार नाही. मगरीचं जीवनच आहे पाण्यात आला की त्याला खाणं. तसं त्या मगरानं, त्या नकरानं हत्तीचा पाय धरला. मरणार आहेत बरं का आपण, मरणार आहेत, मरणार आहेत. आपल्या जीवनातल्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. तुम्ही जीवनात केलेलं चांगलं काम आणि फक्त भजन, या दोन गोष्टीच्या व्यतिरिक्त जगात आपलं काहीच जिवंत राहत नाही, काही राहत नाही. केल्याच्या नंतर आपण जर कोणावर उपकार केला गेला हो माणूस, पण तुम्हाला काय सांगायचं राजे हो, आमची मुलगी आलती, बाळणपणाला आली, बाळणपण करण्यासाठी रुपया नाही, पण त्या माणसानं आम्हाला तशा सस्ताईला 20,000 रुपये उष्णे दिलते, त्याचे काय उपकार फेडाव, हे जिवंत राहिले. तुम्ही त्याचे 20,000 वापस दिले, पण त्यानं तुम्हाला वेळेला दिले, तुमच्या मदतीला तो धावलाय, हे कर्म तुमचं शिल्लक राहील. बाकी काही नाही. 100 कोटीचा जरी बंगला बांधला तो पोरं छताव जाळीत नाहीत, नाहीत जाळीत छताव, अद्याप जाळीत नाहीत. काय नाही, मी लय मरमर करतो शेतात, खूप 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 मरमर करतो शेतात. इतकं करतो मी का माझे ते खराब झालेले पाय ते मासे खडबडून गेलते ना, ते नीट होण्यासाठी काल मी गव्हात पाणी भरीत होतो. मग ते दारे धरल्यामुळे तुमच्याकडं पाणी भरणं म्हणतात वाटते, आमच्याकडे दारे 12 म्हणतात, तुमच्याकडे आमच्याकडे दारे म्हणतात. तर ते पाय भिजल्यामुळं 2-3 तासात त्याचे सगळे ते सालटे निघून गेले, ते जरा अंगठे गिंगठे जरा बरे झाले. करतो मरमर मी, पण असं नाही मी फार मरमर करायलो म्हणजे 100 क्विंटल गहू पोट्ट मला वरी पाठीन, हे चुकी. पण करायचं असते. संसारात पडलेल्या माणसानं रात्रंदिवस काम करायचं असते. झोपीतून उठलं की तुम्हाला तुमचं काम दिसलं पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय तुमचं बरं होऊ शकत नाही. ठीक आहे, एखादा महाराज सांगेल तुम्हाला पैसे का मरणं संघ न्यायचेत का, गठुडं न्यायचेत का, त्याचं ऐकू नका. त्याच्या गादीखाली पण पैसे असतील, त्याचं नका ऐकू, त्याचं नाही. पुरंदास स्वामीजी, तुम्ही कामाला विस्तू लावला, काम म्हणजे वासना, वासनेला विस्तू लावला, तरी पण दुपारी जेवणासाठी तुम्हाला वरून तांदूळ पडणार नाहीत, नाही. कारण तुमच्यासुद्धा जीवनात अर्थ असावा, अर्थ असावा. ही जी कपडे आहेत, ही कपडेसुद्धा वरून पडत नाहीत, कारण पैशाच्या विरोधात बोलणं हा मूर्खपणाचं टोक आहे. असं जर आम्ही बोलत राहिलो तर उद्या द्या सोडून ही शहाणे माणसं. पण ही लहान पोरं बॅनर तर लांबच, गाड्या लावून लांब. आता तुम्ही ते नाटकं करतात, बॅनरला सौजन्य फलाण्यानं दिलं,
असे असतात का नाही राजकारणात नाटकं? पण इमानदारीनं सांगा, दुसरे देतात का? तारवाप्पा तुम्हाला पण विचारतोय, माऊली जाधव तुम्हाला पण, राजसाहेब आहे का कुठे? नाही. पैसे लागतात का नाही? साधा ग्रामपंचायतच्या सदस्याचा फॉर्म भरायला मला वाटते घरपट्टी भरावं लागते ना, ती नळपट्टी घरपट्टी भरावत लागते का नाही? पैसा कुठं लागत नाही. चला इथं दावा केल्यावर आता मी जर आलो मंत्र म्हणायला, इदन्न मम पिंड हो तताः यज्जायते हे उत्तरवाहिनी दक्षिणवाहिनी ततः अधिष्ठितं लुप्तपिंडो भयव्याप्ताय सर्वः स्थानो नारायणो पिंडो भयव्याप्तां करिष्यते हे आपाद भयपिंडा जवाग्र समर्पयामी तिलाक्षदा समर्पयापी जवम समर्पयामी अक्षदां समर्पी हुडा शर्करा हाय ती पुंगी असं बरं काय सगळं. मग हिरण्यमुद्रा हा हिरे कुठे आहेत? सुवर्णमुद्रा दक्षिणां समर्पयामी. आलं का नाही इथं? मग तुम्हाला तुमच्या पंजोबाचे पिंड करायचे असतील तरी पैसे लागतील. पंजोबाचं पिंड करायचं असेल तरी पैसे लागतील. या विश्वातली एकही गोष्ट राजजी सांगा, असं झालंय का तुम्ही तुमच्या काकाचं पुण्यस्मरण करताना मंडपावाला म्हणला मी तसाच येतो? जाऊ द्या, बाळू महाराज म्हणला डिझेल पण टाकू नका, असं कधी झालंय का? होय साईराजी, तुम्ही मला भेटायला आले, साईराजी महाराज अजून दोघं चौघं जण आले, तर तुम्ही मला गिरगावकर परिक्रमा करून आल्यावर भेटायला आले, तर तुम्हाला पंपावाला म्हणला का नाही 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 बाळू महाराजाकडे चालले, हा काय नाही डिझेल मीठ टाक, असं कधी झालंय का? कसं होईल बाबाजी? शक्य नाही. अद्याप नाही. मधात पुन्हा पुरंदास स्वामी येतं, डिझेल मीठ टाकतो, असं नाही होणार. द्रव्य लागतं, द्रव्य अत्यंत गरजेचं आहे. चला काय सांगू लागलो, परिती लाज स्वामीशी. महाराज मागचं उदयाला आलं, नकरानं पाय धरला गजेंद्राचा हत्तीचा, आणि पाय धरल्याच्या नंतर तो हत्ती बोभावू लागला. मागचं होतं मागचं. एक जण म्हणला महाराज मागचं पुण्य कामी येतं का? पुन्हा एकदा मला अशा अडचणीत हात घालायचा नाद आहे, पण इचू निघते तिथं घालीत नाही. राजे भाऊ, रस्त्यानं फिरलेले कुत्रे पाहिले का नाही तुम्ही? त्याला खरूज आहे का नाही? त्याला आपण दारात उभं राहू देतो का नाही? नाही. आणि काही श्रीमंताच्या घरी कुत्रे पाहिले का नाही? ते सोप्यावर बसतेत का नाही? पंडित भाऊ खरं सांगा, बसतेत का नाही? राजसाहेब तुमच्या संभाजीनगरमध्ये सोप्यावर कुत्रे बसतेत का नाही? फॉर्च्युनरमध्ये, अरे बापरे, ते बी मालक ड्रायव्हरच्या सीटवर आणि कुत्र मालकाच्या सीटावर. लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा, लय कुत्र्याला कळत नाही कुत्र कुठं बसवा. मग मला सांगा, रस्त्यानं फिरलेल्या कुत्र्यात आणि 55 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या कुत्र्यात काही फरक आहे का नाही? मला सांगा राजभाऊ, या कुत्र्यानं मागचं काही शिल्लक ठेवलं असेल का नाही? त्याचं पाप असेल म्हणून तो कुत्र्याच्या येऊनीला आलाय, पण माऊली शिल्लक आहे ना त्याचं, म्हणून तो फॉर्च्युनरमध्ये बसलाय. त्याला पैसे कळत आहेत का हो? त्यानं कवा बराशी खाणल्या, त्यानं कवा नोकरी केली, पुरंदास स्वामी पण बसतं का नाही ते कुत्र? मग कुत्र्याला प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही पैसे देऊन आणलेली बैला अवताला चालतात, आणि देवाला सोडायला बैल आपण कठाळ्या म्हणून त्याला नमस्कार करतो. त्या बैलाचं काही पुण्य आहे का नाही माऊली? मग तसं पशुचं सुद्धा पुण्य आहे. या गजेंद्राचा हा इंदुधुम्न राजा आहे, याला पांड्य नरेश म्हणायचं. याचं परमार्थातलं पुण्य होतं, पण एक काम, राजा असताना समाजाची सेवा केली नाही, भजन केलं. मग तुमच्या लोकांनी राजकारण सांभाळत असताना समाजाची सेवा करायची. बरं, तुम्ही आमच्या महाराजाच्या लय मागं लागायचं नाही. हा, मी स्पष्ट वक्ता माणूस. तुम्ही एखादा बोर पाडा, त्या बोरला पाणी लागावा, तुमच्या कॉलनीतले लोक पेतील, तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही एखादा रस्ता करा, तुम्ही लाईट द्या, गावाला दिव्याची लाईटची व्यवस्था करा, एखादा बंधारा टाका, पाण्याची व्यवस्था करा, शेतकरी पाणी देईल पिकाला. हे तुम्हाला एवढं पुण्य, तुम्ही हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आपा हे शास्त्र आहेत ना, आम्ही भजन करण्यासाठी आम्ही पडलोत ना, आम्ही पडलो. तसं या राजानं जनतेची सेवा न करता भजन केलं, म्हणून महर्षी अगस्तीनं सांगितलं तू पशुच्या योनीला जाशील, पण माफ करा, तू केलेलं भजन तुला कामी येईल. आणि तळ्यामध्ये ज्या वेळेला मगर धरतो त्यावेळेला भजन केलं. मी सांगतोय, मरणार तुम्ही आम्ही सगळे आहात, पण भजन किती कामी येते लक्षात ठेवा. भजन कामी किती येते. त्या गजेंद्राचा ज्या वेळेला पाय धरला त्यावेळेला तो गजेंद्र हरी नाव घेत होता. तुम्हाला
मगाचा पुरोहित सांगितला, त्या पुरोहितानं नारायण नावाचं भजन केलं. कारण देवाची 1000 नावं आहेत आणि 1000 नावं 111 बाण 113 बाण अंगात घुसल्याच्या, चुकून शब्द गेला, 113 बाण अंगात गेल्याच्या नंतर इतक्या वेदना असताना एका ब्रह्मचार्याने देवाचे 1000 नावं केले. त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. ते भीष्माचार्याने केलं 1000 नावाचं स्तोत्र आणि मग देवाच्या हातात दिलं. आपल्या सप्तामध्ये विष्णू सहस्रनाम नाही घेतलं की ते सप्तात नाही, तो सप्तात नाही. विष्णू सहस्रनाम ज्या सप्त्यात सकाळी नाही मृदंगाचार्य महाराज, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यामध्ये सकाळचा काकडा नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात दुपारी 1 तासाचं का होत नाही गाथा भजन नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात ज्ञानेश्वरीचं पारायण 1 का बशीनत पण पारायण नाही, तो सप्तात नाही. ज्या सप्त्यात विना उभा नाही, तो सप्तात नाही. तो फक्त सपकाय, तो सपकाय, तो नुसता सपकाय. त्याला अर्थ नाही ना स्वामीजी, काही अर्थ नाही स्वामी. लोकांना वाटतं आम्ही भजन करतो, उपकारासाठी भजन करायला. भजन आपल्या उद्धारा करत आहे. भजन लोकांकरता नाही, आपल्या उद्धारा करत आहे, आपल्या उद्धारा करत आहे. चला, ते हरी नावाचं भजन केलं त्यानं. हरी हरे नमः, हरे नमः, हरी नावाचं भजन केलं. आता नक्र हा पापी आहे, शापित आहे, पण त्याच्या 2 कानानं हरी नावाचं भजन ऐकलं. आणि गजेंद्राला तोंडानं भजन करता येत नव्हतं. पशुला तोंडानं कसं भजन करता येईल? पक्षापैकी काही ठराविक लोक आहेत, त्याच्यापैकी पोपट आहे पंडित भाऊ. पोपटाला अर्घ्य नावाच्या काडीनं शुद्ध गावरान मध, दुकानातलं नाही, दुकानावाले ॲडव्हर्टाईज सांगतात हा उत्तम क्वालिटीचा शुद्ध मध आहे. ज्यानं ॲडव्हर्टाईज केली त्याला मोहळाच्या 2च माशा गालाला डसवा. त्याचं तोंड गाडगे एवढं नाही झालं, तुम्हाला विचारा. त्याला नुसतं म्हणावं मोहळ कसं हुलीत येत. तुमच्याकडे हुलीनं म्हणतात का झाडणं? हुलीनं किंवा झाडणं. आता मोहळ हुलवायला थोडासा गौरीवर इसतो, माशा जाळायच्या नाही बरं, नुसत्या भेडवायच्या आणि मग असं केलं की त्या निघून जात असतात. मधला कांदा तो मध. आता पूर्वीच्या काळात माझ्या लहानपणी सुरुवातीला लेकराला एक मधाचं एक हे भेटायचं मेडिकलवर, त्याला छिद्र पाडायचं आणि ते लहान लेकराच्या तोंडात द्यायचं. त्याची चाळे सुद्धा त्याचा व्यायाम होत होता त्याच्या चाळ्याचा. आणि मध पूर्वीच्या काळात पहिल्यापासून मधाचा एक सूक्ष्म तिळासारखा थेंब छोट्या लेकराच्या जिभेवर, त्याच्या वाणीला ती तेज येत होतं. त्या अर्घ्य नावाची काडी, आणि त्या काडीनं पोपटाच्या जिभेला जर घासलं तर पोपट काही दिवसाला राम राम घालतो. या इतकं म्हणतो, राम राम म्हणतो, इतकी ताकद आहे. तसं सगळ्या पशूंमध्ये ती नाही आहे, ती हत्तीमध्ये नाही आहे. पण ह्या हत्तीला तोंडानं जरी भजन करता येत नसेल, त्याचं हृदय हरी हरी हरी, त्याचे स्पंदन बाहेर पडत होते. आणि हरी नावाचे स्पंदन मृदंगाचार्य महाराज तो नक्र पाण्यात 2 कानानं ऐकत होता. गजेंद्रा करता विमानाला असेल नवल नाही पंडित भाऊ, पण राजे भाऊ त्या नकराला सुद्धा त्या लागी विमान पाठविले. हाशी आले ऋषिकेशी, ते बोलण्यात लय चतुर होतं, कधी कधी भागवत ऐका लक्षात येईल. आणि त्या नकराला सुद्धा विमानात बसवलं. तर श्रुती नावाची पत्रकार पळतच आली, पत्रकार येत असते अशा जागेवर. मग श्रुती नावाची पत्रकार आली आणि त्या पत्रकाराने लगेच यमधर्माला विचारले, ह्या नकराने भजन करणाऱ्याचं रक्त पेलंय, ह्याच्याकडे काय पुरुषार्थ आहे? श्रुतीनं त्या श्रुतीला सांगितलं, ऐका ऐका ऐका, यानं भजन करणाऱ्याचं रक्त पेलं, पण भजन करणाऱ्यानं ते रक्त पेणं त्याचं काम आहे. रक्त पेणं त्याचं काम आहे. तो जलचर आहे, जलचर आहे, तो जलचर आहे, त्याचं काम आहे. त्यानं त्याचं काम त्याच्या पोटासाठी केलंय. पण तो रक्त पेणारा असताना सुद्धा शुद्धांतकरणानं गजेंद्रानं केलेलं भजन त्यानं 2 कानानं ऐकिले. मग भजन ऐकणारा इतका श्रेष्ठ तर घेणारा किती श्रेष्ठ असेल. म्हणून वाचे नारायण वदे तू सागर, 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 भारत सागर चुको देणे, वाचे नारायण काळपाश काळपाश साचार चुको देणे, काळपाश साचार चुको देणे, वाचे
टाइम झाला ना, ऐका नाही सांग जाऊन पंडित भाऊ इतके वाजले कोरड सोडायचं. ऐका एक तरी 5 मिनिटात सांगतो. यानं भजन ऐकिलं, एकानं केलं उद्धार. आता एकच ऐका. लेकरं बाळ उपाशी मरतेत म्हणून मांस नेण्यासाठी जंगलात आला. मांस कळतंय ना, मग हरणाचा असल, डुकराचा असल, पक्ष्याचा असल, कशाचंही असू द्या, ते जंगलात शिकार करणार. मग त्याला गाय कळत नाही, त्याला बैल कळत नाही, त्याला उंट कळत नाही, त्याला डुकर कळत नाही, त्याला पक्षी कळत नाही, चौथा काय ना, तो मांसाहारी आहे. आणि मग तो पारधी आहे, तो शिकारी आहे. पारधी जात नाही बरं, पारधी म्हणजे शिकार करणारा व्यक्ती, जात नाही. पुन्हा लक्षात ठेवा, जात नाही. तो पारधी आहे. ज्ञानोबारायांनी फार वर्णन केलं, गोडशा वापरल्या. पास, ती पोती, वाघुरा, असं गोडसी. ती ओई घरी गेल्या वाचान बरं तुम्ही, वाची जाणं म्हणजे ज्ञानोबाराय काय महाराज, काय काय ती व्यापकता असेल माझ्या आळंदीतल्या मालकांची, ते वाचा. मी जरा ठेवतो ती ओई. तुम्ही असं समजिता तुला पाठच नाही. माणसं काय साध्या चमच्याने इचकितीत होय. हो, पुढच्याचं वरचं कातडं, आतलं कातडं, मांस आणि हाडं दिसा इतकं इचकिती आहेत. लईच मलाही लईच कित होते बसून कीर्तन केल्यावर. शिंगाजी महाराज किती अधिकारी होते, लांब द्याजा सोडून नुसती परिक्रमा केली तर बसायचं काम संपलं. उभं राहून कीर्तन करतात. याच्या पलीकडचा नर्मदेचा पुरुषार्थ घेता तरी कोणता? 20 ते 27 मिनिटाच्या नंतर एका जागेवर उभं राहता येत नव्हतं. पाय हलत होता अपघातापासून. मी किमान 4 ते 5 वर्षात 10 लाख रुपये होते माझ्याकडे. पैशाची काही अडचणच नाही राजू. मी कीर्तनच सांगतो, मला बारीक सपाईप आहे, काही पैशाची अडचण नाही. आणि जालन्याला तर आम्हाला काहीच नसतंय. रात्री 3 सलाईन घेऊन आलोय, सकाळी काढी. आता पुन्हा जाताना 1 4:30ला घ्यायचं आहे उशे साहेबांकडे. तुमचा फोन आला तर नागरे सरांना. हो, म्हणजे इतकी कृपा. जाताना सुद्धा मला औषधं उशे साहेबांचेच होते. सुरुवातीला अजय आला, मध्यंतरी एकदा औषधं घेऊन आला. एकदा ते चलता येईन 2-4 जोडं फेकून दिले, मग ते बूट घेऊन आला महागडा, त्या बुटानं जमलं. आणि शेवटी पुन्हा मला एकदा घ्यायला आले, त्यावेळेला सुद्धा औषधं साहेबांचेच होते. अस्थमॅटिक त्रास होता मला. पण माझा बसून कीर्तन करण्याचा त्रास, मला वाटतंय आता हे 3रं कीर्तन आहे, एका पैशाचा माऊली त्रास राहिला नाही. ही माझ्या नर्मदा मैयाची माझ्यावर कृपा झाली. ती चालत. चला काय सांगू लागलो. हा, भजन एकानं केलं आणि एकानं ऐकलं. मांस घेण्यासाठी आला. मांस. आपल्या संप्रदायात मांसाला किंमत आहे का स्वामीजी? नाही 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 नाही. आणि आपल्याकडं मराठवाड्यात लोक जपतात बरं का. मांसाहार करणारा माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी पण देवदर्शनाला येत नाही, तो 3ऱ्या दिवशी देवदर्शनाला येतो. इतके जपतात बरं आपल्याकडचे लोक, जपतात. ठीक आहे, आता त्यांनी माळी घालावा न घालावा, चला ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण काही इतके अधिकारी नाहीत की सगळ्यांना आग्रह करावा. मला असं वाटतंय साठी संपल्याच्या नंतर माळ घातली तर काहीच हरकत नाही. हो, निदान चावणं गेल्यावर तरी घाली जा. मी काय अशा फारशा तरुणांना विनंती करणार नाही, पण ज्याला चावत नाही का त्यानं जरासं, माझं असं मत आहे, घाला. ऐका गिरगावच्या बाळूचं, लांब सोडून द्या. तुमच्या सुनात पण तुमच्या पाया पडतील. नाही तर एक सुनाल म्हणलं सासऱ्याच्या, बाई आता कीर्तनात तो शब्द वापरू नये, बाई काय सांगता महाराज मला, त्याच्या पाया पडा. त्याला एखादंच कळत नाही. हो, याला आणि त्याच्या पाया पडायचं. हे तुमच्या सुनांची वाक्य येतं. तुमच्या सुनानं तुमच्या आदरानं नमस्कार पुढच्याला म्हणी ना बरं, तुम्हाला म्हणी ना मी, तुमच्या गळ्यात तर माळा येता. पण शहाण्या सासून सुनाला बोलायचं असेल तर लेकीला शिवी द्यायची, तोत्तर तोंडी. मग सुन्नीट होत असती. लेकी बोले सुने लागे, आपल्यालाच बोलावं लागत असते. साठी वलंडल्याच्या नंतर तरी गळ्यात तुळशीची माळा असू द्या. लक्षात ठेवा, माळीचा पुरुषार्थ किती मोठा आहे. त्या जामद्याला जात असतो. त्या जामद्याचा एक वारकरी दर महिन्याचा पंढरपूरचा वारकरी आहे. मला दर महिन्याला पंढरपूरला भेटतो. तो समाजानं पारधी समाजाचा मुलगा आहे, पण पायी 550 किलोमीटर पायी पंढरपूरला येतो. घ्या काही लोकांचा आदर्शवाद. त्या माणसाच्या
कोट्याधीश लोक पाया पडतात त्याच्या, कोट्याधीश लोक. एवढा मोठा पुरुषार्थ आपल्या शाकाहाराचा आहे. हे थोडंसं साठी ओलांडल्याच्या नंतर घाला, ठीक आहे. एका याच्या पलीकडे सांगू, माझ्या पाहण्यातले अस्थिरोग तज्ज्ञ, त्याला तुमच्या इंग्रजी भाषेत काय म्हणतात राजेभाऊ? हाडाचा डॉक्टर, पण त्याला एक वेगळं ना, आर्थोपेडिक. या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. आर्थोपेडिक हाडांच्या डॉक्टरांच्या सुद्धा गळ्यात माळा आहेत. एवढा मोठा पुरुषार्थ माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायचा भक्तीचा आहे. किती मोठा सिद्धांत आहे महाराज. आपण सर्वसामान्य शेतीतला शाकाहार खाणारी माणसं आहोत. आपण कधी साठी ओलांडल्याच्या नंतर तरी, आणि तुम्हाला असं वाटत असेल मांसाहार करणाऱ्यांना ताकद असेल, तर राक्षस रावणाच्या पार्टीमध्ये, पार्टीच म्हणतात ना, ही ती पार्टी ही पार्टी, तो शब्द इथं पुराणात येत नाही पण वापरतो तुम्हाला कळण्यासाठी. रावणाच्या पार्टीमध्ये पंडित भाऊ मांस खाणारे तर होतेच, पण हाडं खाणारे पण होते. हाडं काही शिकलेले लोक म्हणतील गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात, म्हणा ना असं काय म्हणा. तुम्ही जरी म्हणले तर मला काय तुमच्याशी नातं जुळवायचं नाही, काही संबंध नाही. मी एक छोटासा माणूस आहे, 150 कोटी लोकांसोबत किती टकरा घेणार आहे, आणि ती का माझी लायकी आहे का पात्रता आहे का योग्यता आहे राजसाहेब. पण आस्ती पचवायची ताकद सापात आहे, आस्ती पचवायची ताकद पालीते. पाल बंधा किडा गिळती, किड्याला बारीक का होत नाही, हाडं आहेत का नाही, पण तिच्या विष्ठेमधून हाड पडत नाही. साप बंधा उंदीर आणि बेंडकी गिळतो, बेंडकीला हाडं आहेत का नाही, पण ते पचवायची ताकद आहे. तशी रावणाची